भव्य कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न. कल्याण दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कल्याण डोंबिवली शहर जिल्हा आयोजित भव्य कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक माननीय रामदासजी आठवले, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले. समाजातील वंचित घटकांसाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती देत त्यांनी कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय राहण्याचे आवाहन केले. या मेळाव्याचे आयोजन कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, माजी नगरसेवक व गटनेते कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रल्हादजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून कल्याण डोंबिवली शहर जिल्हा युवक अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जय प्रल्हादजी जाधव यांनी उत्साहपूर्ण स्वागताची जबाबदारी पार पडली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होऊन उपाययोजनांचा मार्ग मोकळा करण्यात आला. मेळाव्याच्या शेवटी आगामी उपक्रमांसाठी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभागाचे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता केली. तो आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे ही महानगरपालिका मुंबईच्या जवळच असणारी महानगरपालिका आहे आणि या ठिकाणी महायुतीवर निवडणूक लढवावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. जागा वाटपामध्ये या सगळ्या तीन पक्षामध्ये किती एकमत होतंय अजून सांगता येत नाही आहे. पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा तसा भाजपचा हा पूर्वीचा मित्र आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आपल्या कोट्यातून आम्हाला जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. 20 जागांची यादी प्रल्हाद जाधव आमचे कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष यांनी बीजेपीच्या अध्यक्षांकडे दिलेली आहे. रवींद्र चव्हाण यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीने पुढाकार घ्यावा आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयला सोबत ठेवावं अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. आणि कल्याण डोंबिवलीचा महापौर जो आहे हा महायुतीचाच होणार या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भागातल्या ज्या स्लममध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी बेरोजगारांचे प्रश्न आहेत, हॉकरचे प्रश्न आहेत, या ठिकाणी इतर आपल्या महिलांचे प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मेळावा या ठिकाणी ठेवलेला होता आणि आज या ठिकाणी मी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण तयारीला लागायचं आहे. लवकरात लवकर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीच्या अगोदर निवडणुका घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे. त्यामुळं आपण कामाला लागा असं आपण त्यांना आवाहन केलेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तुम्ही बोलले की महायुतीचा महापौर होणार, मात्र शिवसेना आणि भाजपचा अंतर्गत वाद हा कल्याण डोंबिवलीमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललाय. तर आपली भूमिका नेमकी काय असणार? मला वाटतं की कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेचा वाद वाढत चाललेला असला तर निवडणूक जवळ आल्यानंतर कमी होऊ शकेल आणि जर कदाचित जर काय अशा पद्धतीची युती झाली नाही तरी सुद्धा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणार आणि या ठिकाणचा महापौर जो आहे महापौर हा माहितीचा होणार याबद्दल आम्हाला शंका अजिबात नाही. त्यामुळं पाहूया काय होतंय ते, पण वाद मात्र चालू आहे ही गोष्ट खरी आहे. पण ते वाद मिटतील अशी मला अपेक्षा आहे. पण या दोघांचा वाद राहिला, एकला चलोचा नारा दिला, मग आपल्या पक्षाची काय भूमिका असेल? आपण पण माझा पक्षाचा बीजेपी सोबत माझा पक्ष पूर्वीपासून बीजेपी सोबत आहे आणि माननीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार बीजेपी सोबत येण्याच्या अगोदरपासून रिपब्लिकन पक्ष त्यांच्या सोबत आहे. आता एवढे मोठे मित्र त्यांच्या बीजेपी सोबत आलेले असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा होत नाही आहे. पण रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिकपणे बीजेपी सोबत आहे. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश अत्यंत उंच मार्ग आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये आपली मोठी प्रगती होती आहे आणि त्यामुळं आम्ही बीजेपी सोबत आहोत. अधिवेशन सुरू आहे, आज विरोधकांनी त्या ठिकाणी चाय पाण्याच्या कार्यक्रमाला विरोध केलाय. निधी मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी अधिवेशनच्या चाय पाण्याला मला वाटतं की विरोधक जे आहे ते विरोधक चाय पाण्याला जात नाही आहे कारण त्यांना महायुतीचा चहा आवडत नाही आहे. त्यामुळे अनेक वेळेला आता मी अनेक दिवसांपासून पाहतो आणि मंत्री असताना मात्र सगळे विरोधी पक्षाचे लोक त्या पाण्यामध्ये असायचे कारण असं खेळत राजकारण असलं पाहिजे.
क्रूड अशा पद्धतीचं राजकारण असता कामा नये. त्यामुळं ही परंपरा आहे, त्या परंपरेप्रमाणे चहा पाण्याला विरोधकांनी जायला पाहिजे, पण कुठलं ना कुठलं तरी कारण सांगून त्या चहा पाण्यावरती बहिष्कार टाकण्यात येतो. तर आता आज सुद्धा त्यांनी बहिष्कार टाकल्याची मला माहिती दिलेलीच आहे. पण आता ठीक आहे, भूमिका कोणती घ्यायची त्या संबंधामध्ये सगळ्यांना अधिकार आहे. पण उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भाच्या अनेक प्रश्नांवरती आजच्या दिवशी हा जो कार्यक्रम जो आपण कल्याण पूर्व ड वार्डमध्ये जो रिपब्लिकन पक्षाने जो हा कार्यक्रम जो आयोजन केला आहे, हे कार्यक्रमाचं औचित्य एवढंच आहे की खऱ्या अर्थाने ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, इथे राहणारे गोरगरीब आहेत, इथे मुस्लिम बांधवांना इथे आपला दफनभूमीची कब्रस्तानची खूप मोठी ज्यांना हे भेडसावत आहे, समस्या भेडसावत आहेत आणि तोही एक मुद्दा आम्ही घेतलेला आहे. त्या मुद्द्यासंबंधी आणि इथे BSUP योजना जी ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये जी राबवायची आहे, त्यानिमित्ताने आम्ही येत्या 15 तारखेला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य असा महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चाच्या निमित्ताने आपण या खऱ्या अर्थाने आपण ह्या झोपडपट्टीवासियांना न्याय देऊ शकतो की आज 50-50 वर्षापासून तिथे लोक राहतात, परंतु आज SRA सारखी योजना जी आहे ती योजना इथे लागू होत नाही, परंतु BSUP योजना ही रेल्वेच्या जागेवर लागू होते आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या कानापर्यंत पोहोचू, भारत सरकारच्या कानापर्यंत पोहोचू, त्या देशातल्या तमाम देशातल्या म्हणजे ज्या रेल्वेच्या जागेवर झोपडपट्ट्या ज्या बसलेल्या आहेत त्यांना न्याय मिळावा. गोरगरीब लोक आहेत, 50 60 वर्षापासून राहतात, तर त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. युवा नेते म्हणून माझा आज कार्यक्रम जो झाला, आज खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप छान कार्यक्रम झाला. अनेक युवक आले आणि जे मुस्लिम बांधव आहेत, जे आपण USPची जी आपण योजना जी घेतलेली, BSUPची जी आपण योजना घेतलेली, सगळे आपण ती योजना इथे आणणार आहोत आणि सर्वांना जे सांगितले न्याय तो आपण देणार. आणि 15 तारखेला मोर्चा आहे. सर्व युवकांना, महिलांना, माता भगिनींना सर्वांना आपलं आवाहन करतो त्यांनी उपस्थित राहावं मोर्चामध्ये.